नमस्कार. महाराष्ट्र म्हटलं की ज्ञानोबा तुकोबा आपल्याला आठवतो. महाराष्ट्र म्हटलं की फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी विचार आपल्याला आठवतो. महाराष्ट्र म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि त्यांचा विचार आपल्याला आठवतो. महाराष्ट्र म्हटलं की मराठी बाणा, महाराष्ट्र म्हटलं की मराठी विचार, महाराष्ट्र म्हटलं की मराठी संस्कृती, महाराष्ट्र म्हटलं की मराठी चित्रपट, महाराष्ट्र म्हटलं की मराठी गाणी, महाराष्ट्र म्हटलं की मराठी खाद्यसंस्कृती, महाराष्ट्र म्हटलं की मराठी पुस्तक, महाराष्ट्र म्हटलं महाराष्ट्राच्या राज्यगीतातील काही कडवं, जसं की सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजतो, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र म्हटलं की बहु असो तो सुंदर संपन्न, प्रिय आमचा महाराष्ट्र देश हा, हे सगळं आपल्याला आठवतं. मधल्या काळामध्ये महाराष्ट्राची जी ही ओळख आहे, पुरोगामी महाराष्ट्र, याला गालबोट लावण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. तो वेळोवेळी अनेकांनी हाणूनही पाडले. तसेच इथून पुढेही महाराष्ट्राची ही ओळख अबाधित राहण्यासाठी आपण आपल्या परीने कार्य करत राहूया. तसेच मराठी भाषेचा आपल्या दैनंदिन जीवनात वापर करूया. मराठीत लिहू, मराठीत बोलू, मराठीत भांडू, मराठीचा सर्वत्र वापर करू. जिथे गरज असेल तिथंच इतर भाषांचा आपण वापर करू. मराठी टिकली पाहिजे, मराठी वाढली पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करूया. मी माझ्या परीने आतापर्यंत 3 मराठी पुस्तकांमध्ये योगदान दिलेलं आहे. ते पहिले म्हणजे बाळासाहेब महाराज यांच्या आत्मचरित्रामध्ये सहलेखक म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली आहे. तसेच समाज विश्व हा जो दिवाळी अंक आहे, याच्या 2 आवृत्त्या निघालेल्या आहेत. या 2 आवृत्त्यामध्ये संपादक म्हणून मला काम करता आलेलं आहे. इथून पुढेही जिथं कुठं मला मराठीसाठी योगदान देता येईल ते मी देत राहणार आहे. आपणही ते द्यावं अशी आपल्या सर्वांना आव्हान करत आहे. तसेच या ठिकाणी मला इतिहासाचार्य V. का. राजवाडे यांच्या काही ओळी वाचू इच्छितो. आता भाषा अनेक आहेत, परंतु ज्या भाषेत आपला जन्म झाला, जी आपली आई बाप, इष्टमित्र आदी हजारो वर्ष बोलत आली व जिच्याद्वारे आपले नित्यव्यवहार चालवतो, त्या महाराष्ट्र भाषेचा द्वेष करता कामा नये. तिचे भाषण आपणाला समजते. प्रसंगानुरोधाने ती प्रौढ, कठोर, कोमल, कठीण, भारदस्त व चंचल स्वरूप धारण करण्यासारखी आहे. इतर भाषांप्रमाणे तिलाही आपला विचार यथास्थित प्रकट करता येतो. तेव्हा आपले एकमेकांचे विचार ह्या आपल्या मायभाषेच्या द्वारे आपल्याला सर्वोत्कृष्ट समजतील, हे निर्विवाद आहे. देशाचा, धर्माचा व आचारांचा खरा अभिमान जागृत राहण्यास बोलणे, चालणे, लिहिणे, शिकणे व विचार करणे मराठीत झाले पाहिजे. त्याशिवाय कर्तव्याचा पक्का व कायमचा ठसा आपल्या मनावर उमटावायचा नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.